कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आहोत आणि काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप झालेले आहेत की हे दोघही पक्ष दहशतवादाचं राजकारण करतायत। मी पहिल्यांदा किरीट सोमय्यांकडे जाणार आहे, नंतर हुसेन दलवाईंकडे जाणार आहे। किरीट सोमय्या, या आरोपाचं तुम्ही उत्तर द्या। हे मला मान्य आहे की दहशतवादाचं आपण राजकीय रूप आणि रंग देऊ नये, हे मला पूर्णपणे मान्य आहे। मला प्रकाश बाळाचे आज वादविवाद करायचा नाही आहे। प्रकाश बाळांनी एवढं एक साथ कुठून कुठपर्यंत पोहोचले, व बाळासाहेब हे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी आहे ना आपला जीवाचं बलिदान केलं, आणि त्यावेळीचं काश्मीर आठवा, दो विधान, दो निशान और दो प्रधान थे, हे जरा आठवा। म्हणून तुमच्यासाठी त्या विषयावर मला काश्मीर विषयावर वादविवाद घालायचा नाही आहे। माडगाव पासून काय काय धाड 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 तुम्ही विधान करतात, म्हणजे काश्मीरला काय वेगळं करायचं आहे का? हे भारतीय जनता पक्षाला आणि भारताच्या जनतेला कदापिही मान्य नाही। दोन पंतप्रधान होते, दोन संविधान होते, दोन वेगळे ध्वज होते, म्हणून तो आजच्या चर्चेचा विषय नाहीये। हा मी तुमच्या ह्या मताशी सहमत आहे की दहशतवाद असतो, त्याला आपण आपला जसं अरविंद नामदारांनी सांगितलं, सगळ्यांनी एक होऊन एकत्रित होऊन कठोर हाताने, मग कोणीही असो, मला मान्य आहे कोणीही असो, यू डील विथ देम। भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर आहे। भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर आहे। दहशतवादाचा मुकाबला करायला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय प्रश्न म्हणून साथ द्यायला तयार आहे, असं किरीट सोमय्या म्हणतायत। हुसेन दलवाई, मला सांगा, अजमल कसाबला तुम्ही फाशी दिलीत, अफजल गुरुला उशिरा का होईना फाशी दिलीत, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती आणि सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना हे घडलं। याचा अर्थ काँग्रेस पक्ष डोकं ठिकाणावर ठेवून वागला तर असं काही करू शकतो, दहशतवाद्यांना धडा देऊ शकतो। तुम्ही का करता अशा प्रकारे दहशतवादाचं राजकारण? काही दहशतवाद्यांना तुम्ही पाठीशी घालता असा आरोप केलाय अभ्यंकरांनी, प्रकाश बाळ यांनी। उत्तर द्या। मला त्यांच्या आरोपाचा अर्थ कळला नाही। काय दहशतवादाचं राजकारण काँग्रेसने काय केलं? दहशतवाद निपटून काढण्याच्या दिशेनं काँग्रेसने जेवढं काम केलं कुणीच केलं नाही, आणि या संबंधामध्ये कसली हायगय केलेली नाही। उशीर काही वेळेला होतो, त्याचे ते राजकारणाचा भाग नाही, त्याच्यात अनेक तऱ्हेच्या अडचणी असतात आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो। काही असं आहे, संजय नहारांना जी भीती आहे ती कदाचित सरकारला पण असेल, तिथे काय परिणाम होतील काय नाही। आपण पाकिस्तानची सिच्युएशन आज अशी आहे की पाकिस्तानला पाकिस्तान कसं राखायचं ह्या तिथल्या राज्यकर्त्यांच्या पुढे आज प्रश्न आहे। तिथे अमेरिकेने हौदोस घातलेला आहे, तिथे अफगाणी लोकांनी हौदोस घातलेला आहे, बलुचिस्तान हे अमेरिकेला तिथे आपला बेस बनवायचा आहे। त्या सगळ्याचं ह्या तिथे आंतरराष्ट्रीय संबंधित फोर्सेस जे आहेत आणि भारतामध्ये जी काय प्रगती चाललेली आहे ती होऊ नये यासाठी सगळेच आज टपून बसलेले आहेत। या सगळ्या स्थितीमध्ये सुद्धा हा निर्णय घेण्यात आला। मला स्वतःला असं वाटतं राजकारणाचा काही भाग नाही, मी तर राजकारण करण्याचा प्रश्न येत नाही। माझं स्पष्ट मत असं आहे की याचं आपण स्वागत केलं पाहिजे। समाजामध्ये समाज एकरूप राहील असं पाहिलं पाहिजे। मी सर्वच समाजाला असं म्हणेन की ही जी फाशी झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये आज तरी आवाज कुणी उठवू नका। त्याच्यात कायदेशीर आहे की नाही आहे हे असले प्रश्न आज उपस्थित करणं चुकीचं आहे। समाज एकत्र कसा राहील हे पाहिलं पाहिजे, आणि त्या दृष्टीनं मग हे राम मंदिर अमुक तमुक प्रश्न उठू इच्छितात त्यांना मी हात जोडून सांगेन, आत्ता तरी हे बाजूला सध्या ठेवा। देश एकत्र राहिला तर सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो आणि बोलून चालून हे प्रश्न सोडवले पाहिजेत। काश्मीरी जनता ही आपल्या बरोबर आहे। आज मी सांगतो, मला परत लोक सांगत होते की काश्मीरमध्ये अभी अच्छा हो रहा है, काश्मीरमध्ये आमचा व्यापार धंदा वाढत चाललेला आहे, आम्हाला सहजतेने फिरायला लागतं, जाऊ शकतो आम्ही। काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरू यायला लागले, टुरिस्ट यायला लागलेले आहेत। हे सगळं आता पुढे यात्राही येणार आहे। या सगळ्या ह्याच्यात आपल्याला काश्मीर कोणत्याही परिस्थितीत बरोबर ठेवणं आवश्यक आहे। ते बाळ म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की एक सेक्युलरिझम ते सिम्बॉल आहे जे पाकिस्तान झालं, त्याचे मौलाना आझादांनी त्या संबंधात म्हटलेलं आहे की ती फार मोठी चूक झालेली आहे आणि चूक होते असं म्हणाले। 1946 मध्ये त्यांनी हा धोका सांगितला होता की तुम्ही सर्व समाजाचं नुकसान करताय, देशाचं नुकसान करताय, इतकंच नव्हे तर इस्लाम या धर्माचं सुद्धा तुम्ही नुकसान करताय, हे त्यांनी सांगितलं होतं। त्यांनी आम्ही दुर्दैवानं त्या विचार नेतृत्वानं ऐकलं नाही, आणि आता काय परिस्थिती झालेली आहे लक्षात घ्या।
त्यांचं पाकिस्तान तुटलेलं आहे, एका बाजूला बांगलादेश निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटत नाही याच परिस्थितीतून पाकिस्तान जाईल तर पाकिस्तान तुटत जाईल आणि त्याचे परिणाम आपल्याला काही भोगावे लागतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं समाजामध्ये शांतता कशी राहील या सगळ्या गोष्टीचं स्वागत करत असताना शांतता राहण्याच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. आणि आता परत धर्माच्या नावाने परत राजकारण करत राहण्याऐवजी आपण त्या कुंभमेळा हा एक धार्मिक बाब आहे, तिथे जाऊन तुम्ही भलत्या गोष्टीच्या मागण्या करायला लागलात आणि तिथे लोकांना उचकवायला लागलात तर त्याचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. एका बाजूला आम्ही राष्ट्रवादी आहोत असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या राष्ट्रवादीला चीड बसेल कशी, त्याच्यामध्ये फूट कशी पडेल, समाजामध्ये दरार कशी निर्माण होईल असं राजकारण करायचं हे होऊ नये असं मला स्वतःला वाटतं. हा देश एकत्र राहायला पाहिजे. हुसेन दलवाई सगळेच आवाहन करताय तुम्ही शांततेचं. किरीट सोमय्या मी तुम्हाला धन्यवाद देतो, पण हे शांततेचं आव्हान प्रत्यक्ष कृतीत पण दिसू द्या राजकीय पक्षांच्या. संजय नाहर, शेवटी तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, मला असं वाटतं की अटल बिहारी वाजपेयींना जेव्हा काश्मीर प्रश्नाबद्दल आर्मीच्या एका मीटिंगमध्ये विचारण्यात आलं होतं आणि काही लोकांनी सांगितलं की लष्कर काढलं तर काश्मीर भारतापासून तुटेल, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी असं म्हटले होते की काश्मीरी लोक जेव्हा पाकिस्तानला पाहतील, तिथली परिस्थिती पाहतील, तेव्हा त्यांना कळेल की भारत हा किती चांगला आणि मोठा देश आहे. मला असं वाटतं की भारताचा उदारमतवादी जो चेहरा आहे तो आता नव्यानं सांगायची गरज नाहीये, पण एक नक्की आहे की कुठलीही चूक देशाच्या संकटांमध्ये वाढ करेल असं मी मगाही म्हटलं. तसं आता जे प्रयत्न आहेत 10 वर्षातले ते म्हणजे आता जर रिॲक्शन आली तर आपण उत्तेजित होता कामा नये. कुठं पाकिस्तानमधनं येईल, हाफिज सईदची येईल, हुरियतची येईल, या शांतपणे ऐकून त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या पातळीवर जाण्याची गरज नाहीये. आता उलट जे काय पुनर्वसनाचं काम सुरू झालेलं आहे, जे जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे, जे अहवाल आहेत काश्मीरला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं अर्धवट राहिलेलं काम ते मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक केलं पाहिजे. तिथं राजकारण आणता कामा नये. तिथं जर राजकारण आणलं तर मला नक्की असं वाटतं की मागं काय झालं जाऊ देऊ, पण पुढचा काळ खूप मोठ्या संकटांचा असेल आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व देशांमध्ये भारताला कुणीही मित्र नाही दुर्दैवानं. चीन आणि अमेरिकेचा धोका आपण हेच करत नाही, आपण पाकिस्तानबद्दलच बोलतोय. म्हणजे सर्व इस्लामिक कंट्रीजमधली अँटी अमेरिका मुवमेंट संपलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहून पुढे जायला पाहिजे. काश्मीरी जनतेला कुठेही दोष देऊन चालणार नाही. समजा काही प्रतिक्रिया आल्या तर त्या तात्कालिक असतील. पुढचे 7 दिवस तर अत्यंत संयमाने हाताळले पाहिजेत, कारण काश्मीरमध्ये कर्फ्यू आहे, लोक चॅनल पाहतायत, फक्त वृत्तपत्र आणि चॅनलच्या माध्यमातून देशाशी जोडले गेलेत. प्रोवोक करणाऱ्या राष्ट्रीय राजकीय पक्षांनी आणि नेत्यांच्या मुलाखती नाही आल्या पाहिजे आणि पुढचे 7-8 दिवस गेले तर हा राग थोडा कमी होईल. बरोबर आहे, थोड्या लोकांचा आहे. बरोबर आहे नाहर. संजय नाहर, तुम्ही खूप महत्वाचं बोललाय. मला या मुद्द्यावर प्रकाश बाळ आणि अजय अभ्यंकरांना विचारायचं आहे. जे प्रक्षोभक वक्तव्य करतात अशा नेत्यांची भाषणं, अशा नेत्यांची विधानं दाखवू नका असं संजय नाहर सुचवतायत. अजित अभ्यंकर पहिल्यांदा, नंतर प्रकाश बाळ, हे तुम्हाला मान्य आहे का? माध्यमांनी या प्रश्नावर अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये उल्लेख केला होता की जसे 13च्या निवडणुका येत आहेत तसे अत्यंत बेजबाबदार आणि राष्ट्रविरोधी अशा शक्ती आहेत, त्या ओवेसी असतील किंवा तोगडियांसारखे लोक असतील आणि त्यांच्या पाठीमागचे मोठे कोण संघ असेल, मुस्लिम लीग असेल, कोणी असतील, या सगळ्या लोकांची जी भयंकर वक्तव्य आहेत, जी भयंकर उन्मादाची अशा प्रकारची जी दृश्य आहेत, याला निश्चितपणे माध्यमांनी संयमाने दाखवलं पाहिजे. आणि याबद्दल जर माध्यम संयम दाखवत नसतील तर सरकारने त्यांना संयम काय असतो हे शिकवलं पाहिजे असं माझं निश्चितपणे मत आहे. प्रकाश बाळ, तुमचं काय म्हणणं आहे? पुढची दिशा कोणती असायला पाहिजे? पुढची दिशा मी सुरुवातीलाच अगदी पहिल्यांदा सांगितलं तसं कायद्याचं राज्य चालवण्याची जर जबाबदारी आणि ती योग्य रीतीने जर चालवलं तर लोकांचा एक विश्वास निर्माण होईल. म्हणजे आपण आता खूप चर्चा केली 1 तासभर, 1.25 तास, तर कायद्याचं राज्य जर आपण निर्माण करू शकलो इथे की कायद्याच्या विषयी आम्ही राजकारण करणार नाही. म्हणजे एक थोडक्यातच आपल्याला सांगतो की आता हुसेन दलवाई म्हणले मला काही कळत नाही काय राजकारण झालं ह्याच्यात. ते प्रश्न असा आहे की घटनेच्या 72व्या कलमानुसार राष्ट्रपतींना पूर्ण अधिकार आहे दयेचा अर्ज स्वीकारायचा किंवा फेटाळायचा. राष्ट्रपती हा अधिकार स्वतः म्हणजे राष्ट्रपतींचे जे भारताचं जे घटनात्मक राष्ट्रपती पद आहे त्याच्यात केवळ हाच एक अधिकार असा आहे की ज्याच्यात राष्ट्रपतींना स्वतःचं मत अप्लाइंग हिज माइंड हे करता येतं. तर ते गृह मंत्रालयाच्या सल्ल्याने किंवा अटर्नी जनरलच्या सल्ल्याने हे करू शकतात. आता तुम्ही गंमत बघा की अफजल गुरुचा जो अर्ज आहे तो 7 सालापासून आता 13 सालापर्यंत जवळजवळ 5.5-6 वर्ष तसाच पडून होता. आधीच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही, आत्ताच्या राष्ट्रपतींनी ताबडतोब निर्णय घेतला. म्हणजे दोघांनीही राजकीयदृष्ट्या त्याचा विचार केला ना.
त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात ह्याच्याबद्दल एक न्यायाचा एक खटला दाखल आहे, त्याचा निर्णय दिलेला नाही आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की रिझनेबल टाइम फ्रेम मध्ये दिलं पाहिजे. मग रिझनेबल टाइम फ्रेम काय, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. त्यामुळे मग मागणी व्हायला लागली की घटनेच्या 72व्या कलमात तुम्ही दुरुस्ती करा आणि 1 वर्षापर्यंत किंवा काय जो कालावधी असेल तोपर्यंत राष्ट्रपतींनी निर्णय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचं त्यांनी तो अर्ज फेटाळला असं धरायला पाहिजे. मी अशासाठी हे उदाहरण देतोय की कायद्याच्या बाबतीत तुम्ही कुठलंही राजकारण करू नका. मग ते हिंदुत्ववादी दहशतवादी असू देत किंवा इस्लामी दहशतवादी असू देत, कोणीही दहशतवादी असले तरी कायदा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय तो तुम्ही अंमलात आणायला पाहिजे. राहिला प्रश्न प्रसारमाध्यमाचा आणि प्रक्षोभक वक्तव्यांचा आणि भाषणाचा, तर मला असं वाटतं की प्रसारमाध्यमांनी स्वतःवर एक स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे की अशा पद्धतीने तोगडिया असतील, ओवेसी असतील किंवा कोणी असतील, अशा पद्धतीने जे विधानं करतात त्यांची विधानं दाखवायची नाहीत. हे एक स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे. पण आपल्याकडे आता टीआरपीच्या स्पर्धेत सगळी प्रसारमाध्यमं इतकी नफ्याच्या ह्याच्यात आणि शर्यतीत उतरलेली आहेत की एक करायला लागला की सगळे त्या हर्ड मेंटॅलिटीने त्याच्या मागे जातात आणि त्यामुळे नहारन यांना जी भीती वाटते ती भीती खरोखरची भीती आहे. ही भीती जर 7 दिवस जर शांत गेले तर काश्मीर खोऱ्यात अनेक परत सुस्थितीत येऊ शकेल काश्मीर खोरं. पण 7 दिवसाच्या काळात जर पाकिस्तानात हाफिज सईद बोलले म्हणून इथे मीडियावर आपण जर एक सारखं त्याची चर्चा चालू केली तर ते चर्चा करायलाच पाहिजे, ते दाखवायलाच पाहिजे. पण त्याच्यावर किती टोकाला जायचं आणि काय एक जो जिंगॉइझम म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणावर एक काय म्हणतात चर्चेचं गुऱ्हाळ लावायचं, हे आपण थांबवायला पाहिजे. मला असं वाटतं की त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. प्रकाश बाळ, अगदी नेमकं तुम्ही बोललेलं आहेत आणि हाच निर्णय IBN लोकमतनी घेतलाय. या व्यासपीठावरून मी सर्व मराठी चॅनलला हे आवाहन करू इच्छितो की आपण सगळे मिळून देशाला एक उदाहरण घालून देऊया. प्रक्षोभक विधानं दाखवायची नाही, चर्चेचं वाटेल तसं अतिरेकी गुऱ्हाळ करायचं नाही. इंग्लिश माध्यमं आणि हिंदी माध्यमं ते करतात आणि त्यातून विकृती निर्माण होतात असा आरोप केला आपल्या पाहुण्यांनी. पण मराठी माध्यमं हा आदर्श घालून देऊ शकतात. मी शेवटी अरविंद इनामदार यांच्याकडे जाणार आहे. इनामदार साहेब, शेवटचा शब्द तुमचा. मला असं वाटतंय की चांगली चर्चा झाली, काही थोडेसे मुद्दे वेगळे निघाले, परंतु जोपर्यंत हा देश निधर्मी प्राणानं चाललेला आहे, म्हणजे सेक्युलरिझम वरती चाललेला आहे, लोकशाहीने चाललेला आहे, विकासाभिमुख चाललेला आहे आणि तिसरी म्हणजे अतिशय स्वतंत्र न्याय प्रणाली आहे. परंतु त्याच्यात एक गोष्ट केली पाहिजे की कायदे कठोर केले पाहिजेत आणि कायद्यांची अंमलबजावणी तितक्याच लवकर व्हायला पाहिजे. ते जर झालं नाही तर हा देश, मी आपल्याला सांगतो, आज ना उद्या अराजकाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की काही जातीय धार्मिक वर्ग अपक्ष हे तयार होणारच, कारण हे दबावगट हे शेवटी तयार होणारच. ह्याला आपण पूर्ण तोंड द्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की सगळे जर मंडळी जर एका सेक्युलरिझमनं बरोबर जर एकत्र आली तर त्यांना हे अप्रतिम उत्तर मिळू शकतं. आणि शेवटची अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हेमंत करकरेंच्याबद्दल मला सांगायचं आहे की ते माझे अतिशय चांगले सहकारी होते, अत्यंत प्रामाणिक होते, त्याच्यानंतर कुणालाही घाबरत नसत. ह्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना किंवा NIA असेल, स्टेट पोलीसमध्ये असेल, कुठल्याही प्रकारे एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं, एकदा तपास सुरू झाल्यानंतर कृपा करून त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका. तुम्हाला सांगतो, ते जर तुम्ही राजकारण आणलं तर ह्या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होईल. आणि म्हणून पोलीस रिफॉर्म्स ज्या आहेत ह्याही अत्यंत आवश्यक आहेत. कारण नुसतं निधर्मीपणा म्हणा किंवा नुसती लोकशाही, ह्याच्याबरोबर पोलीस रिफॉर्म्स ह्या अत्यंत आवश्यक आहेत. लोकांना न्याय मिळणं हा अतिशय आवश्यक भाग आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिमिनल जस्टिस सिस्टम आपली कोलॅप्स व्हायला लागली. आपण कल्पना करा, आता हैदराबादमध्ये मगाशी सांगितलं किंवा आता नांदेडमध्ये असेल, तिथल्या पोलिसांना तो निर्णय का घेऊन देत नाही की त्यांनी जर काही घटनेविरुद्ध स्टेटमेंट केली आहेत, लोकांना प्रक्षोभक काहीतरी असं बरं का उत्तेजन करणारं असं काही केलेलं आहे, तर त्या पोलीस यंत्रणेला नियंत्रण खरं म्हणजे हे घेऊ देत ना, त्यांना निर्णय घेऊ देत ना. प्रत्येक वेळेला बरं का आम्हाला राजकीय पक्षाकडनं त्याचा कशाला यायचं का जरूर आहे, काही जरूर नाही. हे जर असं केलं तर माझी खात्री आहे की एक नुसताच बरं का भारतीय नागरिक म्हणून मी सांगत नाही आपल्याला, तर एक रिटायर्ड झालेला पोलीस अधिकारी म्हणून सांगतो की कुठल्याही प्रकारे आमचा जेव्हा तपास पोलिसांचा चालू असेल, मग तो अगदी आपण लक्षात ठेवा जातीय दंग्यामध्ये असेल, बाकीच्या कशाही गोष्टीत असेल, अतिरेक्यांच्या मध्ये असेल, आतंकवादीमध्ये असेल, मोठ्या सेन्सेशनल गुन्ह्यात असेल,
पोलिसांना त्यांचं काम अगदी व्यवस्थित करू द्यात आणि ही पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा ही ऑटोनॉमस झाली पाहिजे. जर सुप्रीम कोर्टाची ती इच्छा आहे, त्याच्यानंतर अनेक राजकीय पक्षांची ती इच्छा आहे आणि कुठल्याही प्रकारे पोलीस हा वापरला जाता कामा नये, ही जनतेची खात्री व्हायला पाहिजे की पोलीस हे जो आपला पक्ष आहे, आता जो रुलिंग पार्टी आहे, त्याच्या ताटाखालचं मांजर नाही, हे एकदा खात्री पटली लोकांना की मी आपल्याला सांगतो त्याच्यावरती परिणाम झालाच म्हणून समजा. ताबडतोब गुन्ह्याचा दणके बसू द्यात, सर्व मंडळी सगळे लाईनमध्ये येतील ही आपल्या देशातली, अशी माझी खात्री आहे तुम्हाला सांगतो. आणि हे जर एवढं आपण केलं, ह्या चर्चेतून एवढं जरी बाहेर पडलं आणि अफजल गुरुला दिलेली फाशी, कारण ही मी आपल्याला सांगतो की मला आज 50 फोन आलेले आहेत, सर्वांना समाधान वाटलं. एक चांगलं घेतलेलं हे पाऊल आहे आणि अशीच पावलं पुढच्या सरकारने किंवा ह्या सरकारने घ्यायला पाहिजेत असं माझं मत आहे. थँक्यू. अगदी इनामदार साहेब, धन्यवाद. तुम्हाला लोकांची नाडी कळते असं मी कायम पाहिलेलं आहे. आजही तेच तुम्ही म्हणताय की लोकांना समाधान आहे. शेवटी आपला प्रश्न बघूया आणि पोल बघा आपला काय आहे पडद्यावर, त्यावरून इनामदार साहेबांचं म्हणणं लोकांना कसं पटलंय आणि आपल्या एकूणच पाहुण्यांचं म्हणणं लोकांना कसं कटलंय हे तुम्हाला कळेल. बघा पडद्यावर, अफजल गुरुला फाशी देऊन सरकारनं आपलं कर्तव्य पूर्ण केलंय का? बघा पडद्यावर, 91% लोक म्हणतायत होय, हा आपल्या चर्चेचा परिणाम आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, दहशतवादाला कोणताही रंग देऊ नका, धर्माचा, जातीचा कसलाही रंग देऊ नका. दहशतवादाचा मुकाबला कोणतंही राजकारण न करता देशाने एकमुखाने केला पाहिजे. आणि जर पुढच्या काळामध्ये काश्मीरमध्ये शांतता राखावी असं वाटत असेल, शांतता राहावी असं वाटत असेल आणि काश्मीरविषयी आपल्याला प्रेम असेल तर प्रक्षोभक वक्तव्य करण्याचं सर्वांनी टाळलं पाहिजे. अफजल गुरुला फाशी देऊन भारतीय शासन संस्थेनं आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि काश्मीर हा धर्मनिरपेक्ष भारताचा अभिमान आहे. तो शांत राहील याची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. धन्यवाद.